असाच बोलला, ती अशीच बोलली. तिसऱ्यांदा धोका केला ना मला माझं ऐकत नाही, मला राग येतो. अरे नमस्कार, स्वागत आहे आपल्या आरोहित मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे सुजलचा. त्याच निमित्ताने माझी भाऊजे, आई, सासूबाई, आरूचे फ्रेंड सर्कल वगैरे इकडे सगळं सेलिब्रेट करणार आहोत. पण माझा मामा इकडे आलेला नाहीये. आज गोष्ट काय झाली की सकाळी मी त्याला फोन केला की संजय माझा आज बर्थडे आहे रे, मला मित्रांना पार्टी वगैरे द्यायची असं. तर मी आधी मम्मीला पण सांगितलं, तर मम्मी बोलली ठीक आहे चल मी पण देते पैसे. तर मी मामाला फोन केला, तर मामाने डायरेक्ट मला 3,000 रुपये पाठवले. किती मम्मी? 3,000 रुपये. ती आधी 1,000 पाठवले. ते काय माझं चाइल्ड अकाउंट होता म्हणून काहीतरी इश्यू झाला म्हणून आले नाही. परत 1,000 रुपये त्यांनी सेंड केले. एक साथ 2 वेळा केले 1,000. ते पण नाही झाले. मग परत त्यांनी तिसऱ्या टायमाला पण 1,000 रुपये केले, ते पण नाही झाले. तर मग त्यांनी मला फोन केला की तुझे पैसे जात नाही तर काय करायचं. मी त्याला बोललो एक काम कर, थोड्या वेळाने करून मग थोड्या वेळाने त्याला बोललो की 1,000 रुपयाची गरज नाही मला फक्त 500 रुपये दे. तेवढे त्यांनी मला 500 रुपये दिले. ताबडतोब माझ्या अकाउंटमध्ये टाकले. विचारलं नाही की म्हणजे कशासाठी पाहिजे, कुठे चाललंय रे तू, मित्रांसोबत काय गरज आहे. म्हणजे असं म्हणजे असतं ना, एक विचारतात की कशाचा पैसे देताना काचमूच करतात ना, म्हणजे त्याला तुझ्यावरती विश्वास आहे. हा, ते माझ्या मामाचा माझ्यावर खूप विश्वास आहे म्हणून त्यांनी मला डायरेक्टली मला तर एवढी अपेक्षा नव्हती. मी फक्त त्याला जस्ट एवढंच बोललेलो की संजय गाव मला पैसे दे, मित्रांसोबत जायचंय. तर मला फक्त तो एवढंच बोलला की ठीक आहे तुझ्या नंबरवरून पाठवतो. मी बोललो हा. तर त्यांनी असं पण नाही विचारलं की तुला किती रुपये पाहिजे किंवा काय. त्यांनी डायरेक्ट धडाधड स्टार्ट केले. आणि मला पण नाही माहिती. नंतर त्यांनी मला फोन करून सांगतो की असं असं आहे, आता काय करू. मी बोललो थोड्या वेळाने ट्राय कर आणि जेवढे नको मला फक्त 500 रुपये दे, मी 500 रुपयामध्ये सर्व मॅनेज करेल. तर या प्रकारे माझ्या मामाने मला डायरेक्ट पैसे पाठवले. तर त्यासाठी मी खूप आभारी आहे त्याचा की तो आज इकडे नाहीये, कारण की तो बाबांसोबत कुठेतरी बाहेर गेलाय. पण काय नाही, माझी आई आहे, आई इकडे माझी आम्ही इकडे माझी आई आहे ना, माझी आई आणि माझी मामी, आम्ही एवढेच आहेत जण बर्थडेला. आणि अजून पण येणार होते बट त्यांचं कॅन्सल झालं, ते जाऊ दे. ते अशा प्रकारे माझ्या बर्थडेला एवढ्या जणांनी उपस्थित दिली आणि आपले छोटे पाहुणे ते दाखवावे. हाय करा. तर अशा प्रकारे माझ्या बर्थडेला एवढे सर्व झालेत. आणि गोष्ट आहे, माझ्या मम्मीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे 10K फॉलोअर्स झालेत. त्यासाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. असाच तुमचा सपोर्ट राहू दे. थँक्यू. असाच माझ्या वहिनीचा, आईचा, माझ्या सासूबाईंचा, माझ्या मिस्टरांचा, माझ्या मुलाचा, मेन करून माझ्या भावाचा, मेन म्हणजे माझ्या भावाचा सपोर्ट. आम्हाला स्ट्रॉंग संजोग. खरं तर आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात. मी तर अशी नाही बोलणार की मला कोणाचा सपोर्ट नाही, मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे. मिस्टरांचा सपोर्ट तर आहे, पण मेन म्हणजे माझा भाऊ स्ट्रॉंग संजोग, माझी आई, माझी वहिनी यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय. आणि अजून तुमचा जो सपोर्ट आहे आणि आम्ही अजून पुढे जाऊ, असंच सपोर्ट करा. येस. तर चला आता बर्थडेला सुरुवात करू. आता ते घे ना, म्हणलंच काय लोक चालू दे अभ्यासात. आज माझ्या नातवाचा बर्थडे आहे, मी लय खुश झाली. काय बोलतो बच्चा, डोळ्याला पप्पी घेतली. मला माझं ऐकत नाही, मला राग येतो. अरे मोठी उपस्थिती, विराटची आई भडकली आहे ना, त्यामुळे हे लोक दाखवा त्यांना इकडे मध्येच एंड मुमेंटला हे लोक प्लॅन कॅन्सल करतात. दाखवा ह्यांची 1 तास झाले, मी इथे वाट बघतोय. आता हे दुसरा कुठे आहे भाऊ?
ह्या स्वप्नीलची पोरगा माझा किती वाट बघत होता. अर्धा एक तास झाला पूर्ण मी बोलतो स्वप्नील आणि फोन पण नाही उचलत. आणि मी याला फोन केला आणि फोन त्याला केला. बोलतो अरे माझा प्रॉब्लेम आहे रे, जरा काम आहे रे. आणि नंतर मी फोन घेतला. मी काय रे बड्डेला नाही येत? हा येतो ना, सुशाल का फोन द्या. अरे काम करतोय. अरे काय असं gift काय नाही. नका हा. आणू. पण दोस्ती खात्यामध्ये तरी या, जाऊ दे, चला. आशीर्वाद द्या. आल्याबद्दल धन्यवाद. स्वप्नील बरोबर असा धोका केला. तिसऱ्यांदा धोका केला ना, स्वप्नील कट होईल माझ्या घरात ना. कधी तोडून टाका. पण स्वप्नील आमच्या घरामध्ये कोणताही असू दे फंक्शन तर येतो नक्की. पण तर विषय काय झाला, सकाळी काकी मला बोलले की मी तुझ्या बर्थडेला येणार नाही. काकी हसते. काय बोलतो? बेस्ट फ्रेंड आहे. मला प्रत्येक कामामध्ये मला खूप सपोर्ट करते ती. हा काय? मला तर राग येतो हिचा. राहू का राग आहे तुला? ए, थांब. थांब, थांब. थांब. का तुला तिचा राग आहे? काय फोटो काढ व्हिडिओ? आई कशाला तुम्ही मला पैसे लागत नाही सिरियसली तुम्हाला? सांगतो, ऐक, मला माझ्या उरेंच्या आईकडून काहीपेक्षा नाही, माझे फक्त उरेंच्या आई मी जर कधी काय बोललो तर की तेवढं ऐकून घेतं. उरेंच्या आईकडून माझी काय अपेक्षा नाही, कारण की मी तिला खूप बोलतो, म्हणजे असं बोलतो रागाच्या का भरात बोलतो पण तू रागात? हा मग तेच मी माफी मागतो तुमची आई. तर बोलतो तो उरेंच्या आई मला काय बोलत नाही. उरेंच्या आईला पण माहिती आहे की हा चल बाबा माझी चुकी आहे म्हणून हा बोलतोय नाही. अरे पप्पाची आई किती पण केली मला एवढी द्यायला नाही, पण त्या पप्पाच्या आईला द्यायला समजलं आणि काय? आई हे पैसे मी घेऊन नाही न घेता उरणच्या आईला देणार आहे, कारण की उरणच्या आई मला रोज रिक्षाला पैसे देते, तर ते तुमच्याकडे ठेवा आणि मला रोज 10,000 रुपये. बरोबर, म्हणजे बरोबर 20 रुपये, सॉरी 20 रुपये. आणि कधी कॉलेजला लागले तर एक्स्ट्रा द्या, अजून काय, पण तेव्हा जाता ना बरोबर. सुजलचं आता माझ्या 12वीचं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असंच राहू दे. सुजल माझ्या चांगल्या मार्काने पास होऊ दे, कारण बहुतेक लोकांचा फोकस माझ्या सुजल वरती आहे. Yes. सुजल पास होईल की नाही, सुजल फेल होईल की नाही. पासच होणार. पण मी का माहितीये माझा काय? माझे पूर्णपणे प्रयत्न करणार चांगल्या मार्क्सनी पास कारण इकडे तुझ्या जेवढे पण बसलेत, थांब ना मम्मी. इकडे जेवढे पण बसलेत, स्पेशली उरणची आई, विरांची आई, माझे पप्पा, मी सर्वांचं नाव रोशन करणार एवढी माझी करून मी गॅरंटी देतो. मेन मी करून अभ्यास करणार. आई जास्त करून आईचं नाव रोशन कर, संजय मामाचं. का? कारण सगळ्यांचा बरोबर. फोकस ह्याच्यावरती आहे. कारण की सुजल सर्वांना मामावर वाटतं की video करतो. मामाकडे असतो, हा Editing मामा करत असतो, हा आहे, 12वीला ते. पास होईल की पण नाही. तसं काय नाही, सध्या तरी मी मामाकडे जात नाही. आता गणपती होते हल्ली म्हणून सुट्टीमध्ये जात होतो. हे संजोग पण बोलला 12वी तुझी झाल्याशिवाय तू जास्त जाऊ इथं नको. घरी Yes, येऊ संजय नको. मामाने पण मला परमिशन दिली नाहीये. तो पण बोलला तू वाटलंस तर तू घरी अभ्यास कर, रविवारचं सुद्धा येऊ नको, पण अभ्यास कर असं. तर मी ह्या लोकांचं नाव खूप रोशन करणार. आणि मी खूप लकी आहे की मला माझा संजय मामा सारखा मला मामा भेटलाय, एवढा सपोर्ट करतो. आज मला एवढं भारी वाटलं ना, मी त्याला जस्ट एवढंच बोललो, संजय मामा म्हणजे मला मित्रांसोबत बाहेर जायचं असं. संजय मामानी जरा न काचमूच करता स्क्रीनशॉट पण आहे माझ्याकडे. हा, आणि त्यात public ला मला वाटेल की खोटा खोटं बोलतो, बोलतोय. मामाची Screenshot वावा पण आहे. करतो. आणि विराच्या आईला तर माहितीच आहे मामा कसा आहे, सर्वांना माहिती आहे माझा मामा कसा आहे. काही लोकांच्या नजरेमध्ये माझा भाऊ खटकतो पण येस, तो आम्हाला असं बोलतो रागाच्या भरात, पण ते काहीतरी राग tension त्याचं ठीक असतो, नसतं. तेवढा पुरती ठीक असतो, पण तेवढं आम्ही असं. तर लावून बसत नाही. तो असाच बोलला, ती अशीच बोलली, हिने असंच केला, मग ती जाऊ दे, तो तसंच पार्ट केलं. वेगळा आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आणि आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.